नमस्कार, मी सचिन आव्हाड एल एस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मी जो आहे तो आता दौंड तालुक्यातील पाटस या ठिकाणी आहे आणि पाटसमधील गर्दडे कॉम्प्लेक्स या कॉम्प्लेक्स समोर थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी गोळीबार करण्यात आल्याची घटना जी आहे ती घडली होती। दोन गटांमध्ये या ठिकाणी जोरदार हाणामारी देखील झाल्याची माहिती जी आहे ती स्थानिकांकडून दिली जाते आणि यानंतर पोलीस प्रशासन जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि सर्वत्र सध्या तपास जो आहे तो पोलीस प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेला आहे। या ठिकाणी दोन राऊंड जे आहेत फायर केलेले ते देखील पोलिसांना सापडले असल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर येते आणि या ठिकाणी आता यवत पोलिसांसह यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांसह कर्मचारी अधिकारी जे आहेत ते मोठ्या संख्येने सध्या पाटसमध्ये दाखल झाले असे आरोपी ज्या व्यक्तींनी हा गोळीबार केला त्यांचा शोध सध्या मोठ्या प्रमाणावरती घेतला जातोय। गोळीबार करणाऱ्यांमधील 2 जणांना ताब्यात घेतले असल्याची देखील प्राथमिक माहिती सध्या मिळते। आपण पाहू शकता हाच तो भाग आहे। या भागामध्ये काही वेळापूर्वी ही धक्कादायक अशी घटना घडली होती। नेमका कोणत्या कारणातून हा गोळीबार झाला याबाबत अद्यापपर्यंत माहिती मिळू शकली नसली तरीही अत्यंत गर्दीचा असा हा भाग असतो आणि भर गर्दीच्या भागामध्ये लोकवस्तीच्या भागामध्ये अशी घटना घडल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे। यामुळे अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवरती पोलिसांकडून नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे आणि सध्याची परिस्थिती जर पाहिली तर या ठिकाणी आता पोलीस प्रशासन दाखल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती जी गर्दी होती ती प्रथमतः पांगवण्यात आलेली आहे। यामुळे आता हा परिसर जरी शांत वाटत असला तरी काही वेळापूर्वी मोठ्या प्रमाणावरती हाणामारी या ठिकाणी झाली आणि जवळपास 2 ते 3 राऊंड फायर केले असल्याची माहिती देखील स्थानिकांकडून दिली जाते। यामुळे आता या प्रकारामुळे पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो निर्माण झाल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय। एल एस मराठीसाठी रिपोर्टर सचिन आव्हाड, दौंड।